नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता प्रियाने लपून ठेवलेला मोबाईल फायनली अर्जुनच्या हाती लागलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये असं काही मिळालं आहे, त्यामुळे अर्जुनने सगळ्यांसमोर खूप मोठा बॉम्ब फोडलेला आहे आणि प्रिया मात्र आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. तर आता अर्जुनच्या हाती असा कोणता पुरावा लागलेला आहे ज्यामुळे प्रियाला आता सगळ्यांच्या समोर गुडघे टेकावे लागलेले आहेत. गुडघे टेकून आता प्रियाला सगळ्यांचीच माफी मागावी लागलेली आहे की अर्जुनने आता काय केलं आहे ज्याच्यामुळे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे आणि रविराजांनी प्रियाला मात्र घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आता सायली मात्र ऑफिसमध्ये निघून गेलेली आहे. आता अर्जुनला मात्र घरची सगळीच कामं करावी लागत आहेत. आता अर्जुनला कल्पनाने सांगितलेलं असतं की सगळ्यांच्याच रूमची साफसफाई करायची आहे आणि सगळ्यांचीच रूम व्यवस्थित लावून ठेवायची आहे. अर्जुन म्हणतो, मामा इतकंच ना, मी हे सगळं काही एका मिनिटात करून दाखवतो. आता अर्जुन सगळ्यांची रूम क्लीन करत असताना तो जेव्हा प्रियाच्या रूममध्ये येतो आणि तो प्रियाची रूम आवरत असतो. प्रियाने मात्र रूममध्ये प्रचंड असा पसारा करून ठेवलेला आहे. अर्जुन आता या सगळ्या काही गोष्टी आवरत असताना त्याला एक अशी काही गोष्ट सापडली आहे की ज्याच्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. प्रियाने आता तिच्या रूममध्ये लपून ठेवलेला मोबाईल आता अर्जुनच्या हाती लागलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये असं काहीतरी सापडलं आहे ज्याच्यामुळे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आहे. अर्जुनने आता खूप मोठा धमाका करत प्रियाच्या विरोधात घरच्यांसमोर खूप मोठा बॉम्ब फोडला आहे आणि प्रियाला मात्र सगळ्यांसमोर एक्सपोज केलेला आहे. अर्जुन आता अजिबात वेळ न दवडता तो मोबाईल हॉलमध्ये बाहेर घेऊन येतो. अर्जुन घरातल्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेतो आणि प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणतो. प्रियाने तो लपवलेला मोबाईल आता अर्जुन सगळ्यांसमोर आणतो. सगळ्यात आधी तो अश्विनला जवळ बोलवतो आणि अश्विनला म्हणतो, अश्विन हे बघ या मोबाईलमध्ये काय आहे. अश्विन तो मोबाईल पाहतो आणि त्याला आता प्रचंड धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर अश्विन आता तोच मोबाईल रविराजांना दाखवतो. रविराजांना सुद्धा आता खूप मोठा शॉक बसलेला आहे आणि त्यांना कळतच नसतं की हे सगळं काही कधी आणि केव्हा घडलेलं आहे. या मुलीने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट कधी आणि कशी काही लपून ठेवली. रविराज म्हणतात की या मुलीची पात्रता ती आहे, तिची लायकीच ती आहे. आता अर्जुन तोच मोबाईल घरातल्या सगळ्यांना दाखवत असतो. प्रतिमा सुद्धा आता तो मोबाईल घेते, तो मोबाईल पाहते आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या तळपायाच्या मस्तकात जाते. ती आता प्रियाच्या जवळ येते आणि प्रियाच्या कानाखाली सनसनीत लावून देते. प्रिया आता पूर्णपणे शॉकमध्ये गेलेली असते. प्रिया म्हणते, माझं काहीच खरं नाही, या अर्जुनने तर माझं भांडं सगळ्यांसमोर फोडलेलं आहे. आता मी काय करू. या लोकांनी नक्की कोणता व्हिडिओ पाहिला आहे. यांना नागराजचा आणि महिपतचा तो व्हिडिओ मिळाला तर नसेल ना की मी तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ अर्जुनला सापडला आहे. प्रियाने आता बरेच पुरावे मोबाईलमध्ये लपून ठेवलेले असतात. प्रियाला काही कळायला मार्गच नसतो की नक्की अर्जुनच्या हाती आता कोणता व्हिडिओ लागलेला आहे. प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि ती आता अर्जुनच्या हातातला मोबाईल हिसकावून घेत असते. अर्जुन काही तिला मोबाईल देत नाही. अर्जुन प्रियाला म्हणत असतो की आता सगळं काही सत्य तू तुझ्या तोंडाने सांगणार आहेस का मी सांगू. हे सगळं तू का आणि कशासाठी केलेलं आहेस. प्रिया म्हणते, हा नक्की कशाबद्दल बोलतोय, कोणत्या सत्याबद्दल बोलतोय, मला काहीच कळत नाहीये. याने नक्की कोणता व्हिडिओ पाहिला आहे. अर्जुन म्हणतो, तन्वी तू सांगणार आहेस की हे सत्य मी सगळ्यांच्या समोर आणू. आता त्याच वेळेला तिथे पूर्णाजी सुद्धा येतात आणि अर्जुन तो व्हिडिओ पूर्णाजींना दाखवतो. पूर्णाजी आता तो व्हिडिओ पाहतात आणि त्यानंतर प्रियाचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. म्हणजे प्रियाने जो काही नागराज आणि महिपतच्या विरोधात व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला असतो त्याच्यामध्ये प्रियाने नागराज आणि महिपतची सगळी काही कारस्थानं कबूल केलेली आहेत. आणि एवढंच नाही तर प्रिया ही खोटी तन्वी असल्याचं सत्य सुद्धा तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि तोच व्हिडिओ आता अर्जुनच्या हाती लागलेला आहे. आणि ज्या वेळेला अश्विनला कळतं की प्रिया ही खोटी तन्वी आहे, ती आपल्या भावनांची खेळलेली आहे, त्यावेळेला अश्विन सुद्धा प्रियाची एक सनसनीत कानाखाली देतो आणि म्हणतो, तू एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस. आणि अश्विन तिचा हात धरून तिला घराच्या बाहेर काढणारच असतो. त्यावर रविराज म्हणतात की अश्विन थांब, या मुलीला घराच्या बाहेर काढणं ही शिक्षा नाही तर हिला कायमचं जेलमध्ये पाठवलं पाहिजे. आता रविराज सुद्धा प्रियाच्या समोर येतात आणि प्रियाला सनसनीत कानाखाली लावून देतात आणि लगेच इन्स्पेक्टर सावंतांना बोलून प्रियाला
पोलिसांच्या ताब्यात देतात.